एकादशीचं व्रत म्हणजे काय, तर 3 गोष्टी करायच्या. एकादशीच्या दिवशी या स्वयंभगवानाचं स्मरण करायचं, त्याचं पूजन अर्चन करायचं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे काही ग्रहण करायचं कानाने, नाकाने, तोंडाने, ते फक्त त्याच्यासाठी करायचं. उपवास करायचा. उपवास म्हणजे फास्टिंग नाही, उपवास म्हणजे भगवंताच्या नजीक बसायचं. पण मनापासून एकादशीच्या दिवशी भगवंताला आठवायला लागा. बरोबर, आपण जो मंत्र कसे करतो तोच करायचा, पण तो करता आठवण ठेवायची या इंद्राच्या गोष्टीची. ही एकादशी देवीचा प्रादुर्भाव मी कशासाठी झालेला आहे, की कलियुगातल्या मानवाला मार्गदर्शन करण्यासाठी, कलियुगातील मानवाला टाळण्यासाठी, की देवा मी तुझा आहे, तू माझा आहेस, पण मी तुला विसरणार नाही. काही नवीन करण्याची गरज नाही, जो गजर करतोय तोच करायचा. पण आज एकादशी आहे जाणून आई जगदंबेला प्रणाम करून, त्या जो एकमेव असा पुत्र आहे जो एकटाच मानवाच्या काळजीसाठी तिने उत्पन्न करून ठेवला आहे. बरोबर, त्या स्वयंभगवानाला, त्रिविक्रमाला आठवत त्याला सांगायचं, सकृदेव प्रपन्नाय तव अस्मी इतिशय उच्यते, अभयं सर्वभूतेभ्यो ददामि एतत् व्रतं मम.